निर्माण होत असते. कारण आपल्याला पाहायला मिळते परमपूज्य सद्गुरू रमणनाथ महाराजांनी 110 वर्ष या भूमीमध्ये तपस्या केली. हे कार्य देवाचं धर्माचं कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत अशाच पद्धतीने एवढ्याच सामर्थ्याने सुरू राहावं, चालू राहावं. म्हणून परमपूज्य सद्गुरू रमणनाथजी महाराज यांनी संजीवन समाधी घेतली. आजीवन संजीवन सामर्थ्याने सुरू ठेवायचं, पुढे न्यायचं, तुम्हा आम्हापर्यंत पोहोचवायचं. प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये ती जाणीव निर्माण करायची. प्रत्येकाच्या मनामध्ये ते धर्माचं कार्य आणि धर्माची प्रेरणा निर्माण करायची. कार्याची रूपामध्ये ते कार्य आपल्याला पाहायला मिळतं. संसारामध्ये माणसाची सुरुवात या अभिष्टचिंतन सोहळ्याकरता राजकारण आणि बुलंदारी खडाघाती आवाज शिवसेना पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय आणि सातत्याने या ठाणे ग्रामीणचा बुलंद आवाज म्हणून आपण ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहतो, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया शिवसेना नेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचं. सद्गुरू रमणनाथजी महाराज संजीवन समाधीचे मठाधिपती. विविध क्षेत्रातील ही सगळी मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. नुकतेच ज्यांचं माननीय प्रकाशजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांच्या समवेत ज्यांच्या लेखणीनं क्रांतीच्या विश्वाला पुन्हा एकदा नवतालून निर्माण करून दिला, मशालचे सर्व संपादक आदरणीय शरदजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे दैवत राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची मूर्ती ज्या वेळेला सद्गुरू आलोकनाथजी महाराज यांना भेट म्हणून दिली जाते, मी निश्चितपणानं आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर गुरुवर्यांना विनंती करेन, आलोकनाथजी महाराजांना विनंती करेन की आपण मान्यवरांसह या भक्तिपीठाच्या खाली उतरून समोर असणाऱ्या भगवान श्री दत्ताच्या प्रतिमेचं आपण पूजन करावं आणि त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून या अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आपण औपचारिक उद्घाटन पार पाडावं. त्याचप्रमाणे गवळी ताळे विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वरजी तळपाडे सर यांच्या वतीनं सुद्धा आलोकनाथजी बाबा यांचं पूजन. आतंकवाद्यांना जणी यम सदनी धाडलं असं ब्लॅकआउट कमांडो अशोकजी रगडे आणि त्यांचे पिताश्री यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जातात. तुर्तास दीप दीप प्रज्वला क्रांती करावता ज्ञान ज्योत गाडी कटवा जना जगन्नाथ. या ठिकाणी सन्माननीय माझे राज्यमंत्री आणि शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे दीप प्रज्वलन होत आहे. शरदजी पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने सुद्धा दीप प्रज्वलन. ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वदर्शनादिलक्षणम एक नित्य विमलचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहितम सद्गुरु त्वं नमामि सद्गुरु त्वं नमः सद्गुरु त्वं नमः. सन्माननीय वस्त्र काका होईल यांच्या शुभास्ते सुद्धा दीप प्रज्वलन या निमित्तानं होत आहे. मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण या परमपूज्य आलोकनाथजी बाबा यांना सुद्धा या ठिकाणी आपल्या भक्तिपीठावर यावं. दिनेश महाराज आपली प्रतीक्षा करत आहे. साईनाजी कारमळे यांना विनंती करतो की आपण भक्तिपीठावर यावं. विशिष्ट चिंतन करण्याचा मान्य सद्गुरुजी भारवणे साहेब यांच्या वतीने सुद्धा परमपूज्य आलोकनाथजी बाबा यांना विशिष्ट चिंतन.
महाराज पाटील साहेब यांच्या शुभास्त्री सुद्धा या ठिकाणी दत्तप्रभूंना ही पुष्पांजली अर्पण करण्यात येत आहे। परमपूज्य आलोकनाथजी बाबा आपल्या सद्गुरूंना भरभरून असं आयुष्य लाभावं, नरदेहामध्ये त्यांच्या रूपानं गरीब असं कार्य व्हावं आणि आपल्या साधकांच्या प्रापंचिक अडचणी दूर होऊन त्यांचं पारमार्थिक चिंतन व्यवस्थित व्हावं यासाठी त्यांना भरभरून आशीर्वाद देणारे आपल्या सर्वांचे सद्गुरू परमपूज्य आलोकनाथजी बाबा यांना अविष्य चिंतन करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। आपल्या सर्वांचं परमपूज्य रमनाथजी महाराष्ट्राच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। सगळं ब्रह्मांडाच्या निर्मात्यानं सगळं विश्वाचं निर्माण केलं आणि मग तुमच्या आमच्यासारखा जीव या धरेवर धरत्रीवर या सगळ्या ब्रह्मांडामध्ये वावरू लागला। पण जीवनातल्या संसार रूपी नौका मार्ग बदलून ती ज्या वेळेला भरकटायला लागते त्यावेळेला होका यंत्राच्या पलीकडे पुनश्च एकदा या भक्तीनं परिपूर्ण असलेल्या चैतन्यमय असं म्हणतात ही आख्यायिका आणि ते महात्म्य आपण प्रकट करावं। जबाबदारीचं भान जोपासणारं व्यक्तिमत्व, शिवसेनेचा बुलंद आवाज, शिवसेना नेते, या ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य माणसांचा प्रश्न रस्त्यावर घेत प्रशासनाच्या विरोधात सत्ता आहे किंवा सत्तेच्या विरोधात आहे याचा विचार न करता ज्यांनी उभी केलेली आंदोलनं प्रशासनाला खडबडून जाग आणणारी ठरली, ज्यांनी निर्माण केलेली चळवळ लोककल्याणाचा वसा ठरली, ज्यांचं राजकारण आणि राजकारणातली ज्यांची कारकीर्द शिवसेना प्रमुख, हिंदुहृदय सम्राट, वंदनीय लोकनेते, हिंदुस्थानचा वार बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवाराचा घटक राहिला। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पदवीतून निर्माण होत शिवसेना ही 4 अक्षर ज्वाज्वल्य हिंदुत्व आणि हिंदुत्वावरचं निस्सीम प्रेम ज्यांनी आजवर जोपासलं, मिळालेलं आयुष्य जगणं आणि मृत्यू शय्येवर झोपणं इतकंच जर आपलं इथे कर्तव्य असेल तर त्यापेक्षा मिळालेल्या आयुष्यामधला प्रत्येक दिवसातला क्षण आणि क्षण हा जनतेसाठी खर्च करणं हे माझ्या भगवंतानं मला दिलेला अवतार कार्य आहे हे ज्यांनी ठणकावून सांगितलं। दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, सह्याद्रीचा ठाणे आवाज, लोकनेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांचा आपण यथोचित सन्मान इथे करत आहोत। परमपूज्य सद्गुरू रमणनाथजी महाराज संजीवन समाधीच्या वतीनं ज्ञानेश्वर दादा आणि त्याचबरोबर हरिभक्त परायण भास्करजी भोईर या दोनही मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते समस्त आणि समग्र ठाणे जिल्हा ज्या व्यक्तिमत्वाच्या राजकीय कारकिर्दीपुढे चरणार विंध्य होतो असे शिवसेना नेते, हातमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष, राज्यमंत्री दर्जा प्राप्त आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अत्यंत जवळचे शिवसैनिक म्हणून ज्यांची ओळख लोकनेते प्रकाशजी पाटील साहेब, त्याचबरोबर जीपी पारसिक बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत। गोरगरिबांच्या लेकरांना नोकरी लागावी ती मिळावी यासाठी एकही रुपया कुणाचा वशिला न घेता, एकही रुपया खऱ्या अर्थानं त्यांना खर्च न करता त्यांच्या उन्नतीचा कारभार ज्यांनी पाहिला ते नाव माननीय प्रकाशजी पाटील साहेब। मी साहेबांना विनंती करतो की पुढच्या सगळ्या कार्यक्रमाच्या अगोदर आपण आज आशीर्वचन करावं आणि या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित या भक्त भाविक गणांना आपण आपल्या कर्तृत्वानं मारलेल्या अमोघ आणि प्रगल्भ वाणीमधनं संबोधित करावं। परमपूज्य सद्गुरू रमनाथजी महाराज संजीवनी समाधी रमनाथजी महाराजांना नतमस्तक होतो आणि आज परमपूज्य सद्गुरू आलोकनाथजी महाराज प्रगट दिन जन्मदिनानिमित्ताने अभिष्ट चिंतन सोहळा या निमित्ताने आपण सर्व त्यांचा या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित असलेले साधू संत, विचारवंत, प्रबोधनकार, प्रवचनकार, कीर्तनकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माय भगिनी, आपल्याला सर्वांना या ठिकाणी या पवित्र भूमीमध्ये आलोकनाथजी महाराजांच्या दर्शनाचा योग त्यांच्या जन्मदिनानिमित्ताने आपल्याला सर्वांना या ठिकाणी आज मिळाला। त्यांचं कार्य आणि मानव जातीच्या कल्याणासाठी करत असलेला परोपकार आणि
मी कुठल्याही साधू संतांबद्दल कोणाचंही निंदा आणि कोणाबद्दलही चुकीचं कधी बोललो नाही, परंतु अलोकनाथ महाराज जमिनीवर असलेला महाराज आहे. जमिनीला मातीला जुळलेला, मातीवर प्रेम करणारा. आणि मला खुर्ची मिळाली, किती मोठी मिळाली, कुठल्या कार्यक्रमात गेलो, माझा किती सन्मान केला, ह्याची कधीही पर्वा केली नाही. कारण अनेक कार्यक्रमांना आम्ही एकत्र असतो, परंतु नेहमीच हसत मुखाने सगळ्यांना अगदी खुल्या मनाने आशीर्वाद आणि सगळ्यांना प्रेम करणार अशा स्वरूपाचं परमपूज्य सद्गुरू अलोकनाथजी महाराज यांचं या ठिकाणी या भूमीचं जे काय वर्णन आणि हिस्ट्री सगळी माहिती त्यांच्याकडनं घेतल्यानंतर कदाचित या जिल्ह्यातील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या लोकांना या भूमीबद्दलची आणि इथली पवित्र स्थानाबद्दलची जेवढी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे तेवढी न पोहोचल्यामुळं कदाचित लोकांना या ठिकाणी त्यांना जो काही आशीर्वाद दर्शन घडायला पाहिजे होता तो घडला नाही. मीडियाला माझी विनंती असेल, इकडे शरद पाटील आहेत, आपण अनेक वर्षे 31 वर्षे पत्रकारिता करत आहेत, त्याच्यामुळं ह्या पवित्र भूमीची सर्व माहिती घ्या आणि टोटल जी मीडिया जी आहे त्या मीडियाच्या माध्यमातून हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत मी कोणाचा जात पात धर्माचा उल्लेख करणार नाही. जे या पवित्र मातीला या वंदन करण्यासाठी ज्यांना ज्यांना येण्याची इच्छा आहे त्यांना त्यांच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. आणि आपल्याला महाराज आपल्या प्रती खूप सगळ्यांच्या मनात सगळ्यांना वाटत असेल आपण इथे आलं पाहिजे, इथनं आपलं दर्शन घेतलं पाहिजे, आपल्याला भेटलं पाहिजे, हे सगळ्यांच्याच मनात आहे. कारण आपण सगळ्यांच्या मनात घर केलेलं आहे आणि हे काही सर्वांनाच जमतो असा नाही आहे. कारण स्वभाव हा सगळ्याच वेगवेगळा असू शकतो आणि म्हणून प्रवचन ऐकत असताना आपण नॉनस्टॉप केलं असतं तर बरं झालं असतं. कारण आपण जे सांगत होतो हे माझ्या आईने मला सांगितलेलं आहे. माझी आई वारकरी होती, 70-80 वर्षाची. काही मंडळी जी आहेत जी त्र्यंबकेश्वरची जी दिंडी जात होती त्याच्यामध्ये त्या होत्या आणि ती मला म्हटलं होतं का सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत जे चांगलं करता येईल लोकांचं ते दिवसभर करत राहिलं पाहिजे. त्यांचं तुला काय मिळालं पाहिजे याची अपेक्षा करू नको. तुझ्या हातात एक भाकर आहे, त्याच्यातला 1/4 दुसऱ्याच्या हातात गेला पाहिजे, ही तिची प्रेरणा आणि भावना होती. आणि हे सगळं करत आलेलं असताना, दिल्याने दान वाटत आलेलं असताना मी कितीतरी वर्षापासून देत आलो, कधीच कमी झालं नाही, ते वाढतच गेलं. आणि तुम्ही जे सांगितलेले शब्द आहेत, जर प्रामाणिकपणे आपण जर लोकांची सेवा करत राहिलो, आपल्याला चांगलं करता येतो ते सकाळपासून तर रात्रीपर्यंत आपण केलेली प्रामाणिक सेवा ती झोपही चांगली लागतो आणि त्याच्यामुळं आपल्याला एक वेगळा आनंद समाधान मिळतो. तिने जे म्हटलं होतं का एक वेळेला तुझ्याकडं काही राहिलं नाही तर दुसऱ्याच्या मानेवर सुरी ठेवून, दुसऱ्याच्या पोट्यावर पाय ठेवून आणि लुटून आणि वरबडून आणलेली संपत्ती ती कामाची नाही. त्याच्यापेक्षा रस्त्यावर रोजगार हमी योजनेचं काम कर, संध्याकाळी झोप ही कांदा भाकर आणि चटणी, त्याच्याबरोबर तुला झोप ही चांगली लागल आणि ते पचन ही पडल. आणि त्याच्यामुळं जीवनामध्ये तो जो काय मार्ग दाखवला त्याच्यावर मी चालत आलो, चांगलंच झालं. आणि म्हणून आई आहे, साधू संत आहेत, जे जे गुरु आहेत यांनी सगळ्यांना चांगलंच मार्ग दाखवलेला आहे. आम्हाला घ्यायचं कोणतं हे आम्हालाच निवडायचं आहे. आई म्हणत होती संगत ही सजनाची कर, संगत दुर्जनाची करू नको. सज्जन तुला जीवनात काही देऊ नाही शकला तरी तुला वाईट मार्गाला नेणार नाही आणि दुर्जन तुला खूप काय देईल पण एका रात्रीत तुला अशा अंधारा जागी नेऊन सोडेल, तुला पुन्हा सूर्य उगवताना पाहायला मिळणार नाही. त्याच्यामुळे संगत ही सज्जनाची असायला पाहिजे. सब कुछ याही छोड़ के जाना है,
कुछ साथ में नहीं आएगा, काही सोबत येणार नाही, सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा आणि म्हणून चांगलं जे आहे आलोकनाथ बाबा महाराजांचं जे कार्य काम जे आहे हे आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणारा आहे. आपला आशीर्वाद असाच आमच्या सर्वांच्या पाठीशी राहो एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय श्रीराम. लेखणीनं लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाचा खरा अर्थ या समाजाला दिला. समाजाचं भीषण वास्तव मांडताना ज्यांनी कुणाचाही मुलाहिजा अजिबात बाळगला नाही, ज्यांची लेखणी, ज्यांचं वक्तृत्व आजही समाजाला अंतर्मुख होण्यासाठी आणि प्रत्येक विषयाची कारणमीमांसा करण्यासाठी कारणीभूत ठरलंय, असे मशालचे सर्वेसर्वा महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व माननीय शरददादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहे. मी परमपूज्य सद्गुरू रमनाथजी महाराज संजीवन समाधीच्या वतीनं सचिनजी भोईर यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पत्रकारिता क्षेत्रातला निर्भीड, निष्पक्ष, स्वाभिमानी आवाज शरदजी पाटील यांचं हेतूची सन्मानिका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना इथे सन्मानित करत आहोत. निश्चित आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सगळेच जण आपल्या गुरुप्रती असलेली आपली कृतज्ञता, आपलं प्रेम, आपला भक्तिभाव तो प्रगट करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात. सगळ्यांचं परमपूज्य सद्गुरू रमनाथजी महाराज संजीवन समाधीच्या वतीनं आणि या संजीवन समाधीचे अध्यक्ष मठाधिपती ज्यांच्या वाणीनं प्रवचनाची उत्तम सुश्राव्य अशी सेवा आपल्याला बहाल केली, समाज प्रबोधनकार, हरिभक्त परायण श्री दिनेश महाराज तारमळे यांचा आपण यथोचित सन्मान करावा. शिवसेना नेते माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते समाज प्रबोधनकार, हरिभक्त परायण दिनेश महाराज तारमळे याचा यथोचित सन्मान आपण करावा. या संपूर्ण सोहळ्याच्या वतीनं जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे नेते, जिजाऊ संघटनेचे शहापूर विधानसभा प्रमुख माननीय प्रमुख, त्याचबरोबर शहापूर नगरपंचायतचे 19 भक्तिपीठावर बाकी सगळ्या पाडांना आता महाराजांच्या आपण तुला करत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण तुलेच्या दिशेनं प्रस्थान करावं. माननीय प्रकाशजी पाटील साहेब, माननीय शरद शहापूर तालुक्याच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातलं तमाम मस्तक व्हावी तसं चरणारविंद होणारं व्यक्तिमत्व, वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ पाषाणचे कुलगुरू, संस्थापक आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिराचे संकल्पक आणि विद्यमान नगरसेवक, शहापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय हरित्व, या शहापूर तालुक्यातील तरुणांसाठी सातत्यानं प्रेरणादायी कार्याचा डोला राजांनी उभं केलाय अशा लोकनेते माननीय किसन कतोरे मित्रमंडळाचे शहापूर तालुका अध्यक्ष माननीय राजेशदादा निमसे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक मान्यवर आपल्याला या प्रसंगी पाहायला मिळत आहेत. प्राध्यापक राम जागरे सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. सुप्रसिद्ध उद्योजक सचिनदादा पडवळ आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मी स्वागत करतो. शहापूरच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक पटलावरचं उत्तुंग नाव प्राध्यापक ज्ञानेश्वरजी तळपाडे सर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील मी शब्द सुंदरी सर स्वागत करतो. सुप्रसिद्ध उद्योजक अशोकदादा गडगे साहेब, मी अशोकदादा गडगे साहेबांना विनंती करतो की बाबांची तुला होत आहे. राजेशजी गडगे साहेब, मी कुणबी प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेशजी गडगे साहेब, प्राध्यापक ज्ञानेश्वरजी तळपाडे सर, मुख्यात आपण सर्वजण अनुभवत आहोत. असं म्हणतात संसार समजायला तेज बुद्धी लागते आणि परमार्थ समजायला शुद्ध बुद्धी लागते. या दोन्हींचं संमिश्रण झालं तर प्रपंचातून परमार्थ साधता येतो आणि तरच खऱ्या अर्थाने हा प्रपंच नेटका करता येतो. ही गुरुकिल्ली ज्यांच्या माध्यमातून आपण सर्वांना सापडलेली आहे ते परमपूज्य आलोकनाथजी बाबा यांचा प्रकट दिन. या प्रकट दिनाचं औचित्य साधत बाबांना भरभरून अभिष्ट चिंतन करावं आणि बाबांचा आशीर्वाद घ्यावा आणि आपण सुखी संसाराचं स्वप्न अगदी साकार करावं. समाजामध्ये शांती आणि प्रेमाचा संदेश देण्यासाठी एक माईक द्या. तुर्तास या कार्यक्रमाच्या निमित्तानं या अभिषेक चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट शाखा मोहिनी आघाडीचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधव आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
महाराज की जय।